तर ही दृश्य आपण आता बदलापूर रेल्वे स्टेशनवरची पाहतोय आणि आंदोलकांनी आता माझी लाडकी बहीण असे या ठिकाणी बॅनर आणले। योजना नको मात्र सुरक्षितता द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आणि बदलापूर रेल्वे स्टेशनवरची आंदोलकांची संख्या देखील या ठिकाणी वाढली आहे। पोलिसांनी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय तर आंदोलक या ठिकाणी फास घेऊन या ठिकाणी आले आणि आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। या संदर्भात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। संतप्त प्रतिक्रिया केवळ फक्त राजकीय लोकांकडूनच नाही तर सर्वसामान्य नागरिकांकडून देखील येतात। हातामध्ये वेगवेगळ्या हातातले फलक घेऊन त्याचबरोबर प्रतिकात्मक अशी फाशी घेऊन देखील हे आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या काही तासांपासून हे आंदोलन सुरू आहे मात्र हीच धग प्रत्येक ठिकाणी पोहोचते आहे। बदलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणीच आंदोलक आता एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे। घोषणाबाजी केली जाते आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते। पोलिसांकडून वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आंदोलक आता ट्रॅकमध्ये बसलेले आहेत आणि ते इथून हटण्यास तयार नाहीत। गेल्या 4 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मात्र आरोपीला फाशी द्या यासाठी आंदोलक आग्रही आहेत। जोरदार घोषणाबाजी आता या ठिकाणी सुरू आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतो, शाळेच्या बाहेरची ही दृश्य आणि शाळेच्या आतली ही दृश्य देखील। पोलिसांचा मोठा बंदोबस्त शाळेच्या परिसरामध्ये शाळेच्या आत देखील पाहायला मिळतोय। ज्या शाळेमध्ये ही अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पालक देखील जमलेले होते। आज सकाळीच पालकांनी या ठिकाणी हल्लाबोल केला, त्यानंतर शाळेमध्ये शिरून तिथे तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। मात्र आता पोलिसांनी आंदोलकांना शाळेच्या परिसरामधून हटवलेला आहे आणि तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र ही सकाळची काही दृश्य आपण पाहतो, 9-9:30च्या सुमारास या ठिकाणी पालक शाळेच्या आत शिरले, शाळेचं गेट त्यांनी तोडलेलं आहे। पोलिसांकडून एकीकडे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात होत्या, दुसरीकडे पालक त्याचीही पर्वा न करता शाळेमध्ये शिरून आपला संताप व्यक्त करत होते। अत्यंत संतापजनक अशी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे आणि त्यामुळेच पालकांचा हा संताप सध्या आपण बघतोय। पालक नाहीये तर या संपूर्ण आंदोलनामध्ये केवळ पालकच नसून तर बदलापूर शहरातले वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळ्या क्षेत्रातले नागरिक आहेत जे आपल्या आई बहिणीसाठी आपल्या मुलीसाठी आता संतप्त झालेले आहेत। तर मोठ्या संख्येनं महिला देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। सरकारची लाडकी बहीण योजना आहे मात्र आम्हाला 1500 रुपये नको तर आम्हाला सुरक्षितता द्या अशी आग्रही मागणी आंदोलक या ठिकाणी करतायत। आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर का आली असा सवाल या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आईंनी केलाय। आम्ही कुणाच्या विश्वासावर आपल्या मुलींना या शाळांमध्ये पाठवायचा असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी केला। बदलापूर पूर्वेतील आदर्श या शाळेत 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार। लघुशंकेसाठी जाताना शाळेच्या शिपायाकडून चिमुकलींवर लैंगिक अत्याचार। 12 ऑगस्टला एका मुलीसोबत दुष्कृत्य तर 13 तारखेला आणखी एका चिमुकलीवर अत्याचार। शाळेत जायला तयार नसल्यानं वैद्यकीय तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर। दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली। गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट बघावी लागली। आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांकडून अटक करण्यात आली। लघुशंकेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं, सेविका सोबत का गेल्या नाहीत, पालकांचा संतप्त सवाल। शाळेतील मुख्याध्यापिकेचं निलंबन, 2 सेविकांनाही काढून टाकलं। तर ही थेट दृश्य आपण पाहतो बदलापूर रेल्वे स्टेशनवरची, ही लाईव्ह दृश्य आहेत आणि अजूनही या ठिकाणी आंदोलक हटण्यास तयार नाहीत। आपण पाहतो बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी रेल रोको केलेला आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिक आता संतप्त झालेले आहेत। दुपारी 1 वाजता पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर लाठीचार्जच्या प्रयत्नानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती। दुपारी 1च्या सुमारास ही दगडफेक करण्यात आली तर आदर्श शाळा परिसरामध्ये पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आंदोलकांना अश्रुधुरांच्या नळकांड्या पोलिसांच्याच दिशेने पुन्हा एकदा फेकलेल्या होत्या। संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली तसंच शाळेचं गेटही तोडण्यात आलं।
आदर्श शाळा परिसरात पोलिसांचा आता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेमध्ये SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.